अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे की जेव्हा ईश्वराने मानवाची निर्मिती केली ना, तेव्हा त्यानं मानवाला 3 पाने दिली। पहिल्या पानावर जन्म लिहिला आणि दुसऱ्या पानावर काय लिहिलं बरं ते आपण नंतर पाहणार आहोत। पण तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिला आणि जे दुसरं पान होतं ना ते कोरंच ठेवून ठेवलं। कारण का? कारण ते मानवाच्या हातामध्ये दिलं आणि मानव जसा जगतो ना तसं ते पान भरत जातं। आणि या दुसऱ्या पानालाच आयुष्य असं म्हणतात ना, जीवन असं म्हणतात ना। म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे की ईश्वर निर्मित जन्म आणि मृत्यू आहे ना, पण जे मधलं पान कोरं आहे ना ते आपलं आयुष्य आहे। आणि त्या पानावर आपण काय लिहायचं, ते पान कशा पद्धतीनं भरायचं हे आपणच ठरवत असतो। आणि त्याच्यावर आपले कर्म अवलंबून असतात, त्याच्यावर आपले पुण्य अवलंबून असतात। म्हणून आपली पुढची आयुष्य कशी जाणार आहेत ना ते पान ठरवत असतं। आणि जेव्हा मनुष्याचा मृत्यू होतो तेव्हा यमदूत ते पान पाहतात की यानं किती पुण्यकर्म केलेले आहेत, किती लोकांच्या जीवनामध्ये सुख निर्माण केलेलं आहे। पण आपण हे पाहतो का? आपण त्या गोष्टीला कधीच महत्त्व देत नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, वेळोवेळी मनुष्याला जागृत केलेलं आहे। मनाच्या श्लोकांमध्ये, प्रत्येक श्लोकांमध्ये उपदेशच दिला आहे ना की हे मनुष्या, तुझं जीवन एवढं सुंदर आहे ना, पण तू मनात आणलंस तर तुला भक्तिमार्गाची खूप गरज आहे, तरीसुद्धा तू भक्तिमार्ग करत नाही। पण एक वेळेला तू भक्तिमार्ग केला नाहीस तरी चालेल, पण तुझे हे शब्द आहेत ना दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करतील ना, असे तू वापर। कारण समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, तुझे हे शब्द आहेत ना अमृतसुद्धा आहेत आणि विषसुद्धा आहेत। म्हणजे तुझे हे शब्द आहेत, तू जपून वापरायला हवेत ना, पण तसं तू करतो का? कारण जीभ हे असे दुधारी शस्त्र आहे ना की तिच्या एका बाजूने अमृत आहे आणि दुसऱ्या बाजूने विष आहे। म्हणूनच तिचा वापर जपून करायला हवा। पण मनुष्य तसा करतो का? 10-10 वर्ष भक्ती मार्गामध्ये असूनसुद्धा या जिभेवर याचं कंट्रोल नाही, या तोंडावर याचं कंट्रोल नाही। मग तुम्हाला प्रचिती येईल का? मग आपण वारंवार परमेश्वराला, भगवंताला विचारत असतो की माझ्या जीवनामध्ये प्रचिती का येत नाही भगवंता? मी सर्व काही करतो, पण या जिभेवरचं कंट्रोल आपण सोडून देतो। मग तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल का? म्हणून आपण अमृतालाच कवटाळलं पाहिजे का या विषाला कवटाळलं पाहिजे, हे प्रत्येक मनुष्य ठरवत असतो ना। आणि त्याप्रमाणे भगवंताने दिलेल्या त्या 3 पानांपैकी एक पान जे कोरं ठेवलेलं असतं ना, त्याच्यावर काही लिहिलं जातं ते आपणच ठरवतो ना, आपले कर्मच ठरवतात ना। आणि ज्याचं सुंदर कर्म होतात ना त्याला जन्मसुद्धा सुंदर मिळतो आणि तो स्वर्गामध्ये प्राप्त होतो ना। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, अट्टहासाने जोपासलेला राग असतो ना, दुसऱ्याने भरलेले कान असतात आणि वैर भावना असते ना, ती माणसाला अनेकदा हरवून टाकते। हे ज्यांना समजत नाही ना त्यांना आपण कशाने हारलो हे पूर्ण आयुष्यभर समजत नाही। पण समर्थ वाणीनं, समर्थ विचारांनं या माणसाचं आयुष्य आहे ना ते नाहून टाकलेलं आहे। पण तरीसुद्धा हा माणूस हा राग जोपासत आहे। दुसऱ्याकडून आपल्या संसारामध्ये कधी कधी दुःख निर्माण का होत असतं बरं? कारण नवरा बायकोच्या संसारामध्ये
तिसरा कोणी येतो, दोघांचे कान भरतो आणि त्यावर आपण विश्वास ठेवून आपल्या संसारामध्ये विष निर्माण करत असतो. पण हे जेव्हा विष भरपूर प्रमाणात होतं ना, तेव्हा माणसाच्या जीवनामध्ये संशय निर्माण होतो. आणि हा संशय एवढा भयंकर असतो ना, किती जरी सुखाचं कुटुंब असेल, कितीही संसार गोडा असेल ना, तो कधीही नष्ट होऊन जातो ना, ते कळतसुद्धा नाही. पण मनुष्य मात्र त्या दुःखांना कवटाळून बसतो, पण त्याच्यावर उपचार कधी करत नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, पण जो भक्तिमार्गामध्ये असेल, परमेश्वराच्या नामसंकीर्तनामध्ये असेल ना, त्याच्या जीवनामध्ये या गोष्टी कधीच घडत नाही. आणि जरी घडल्या तरी तो आपल्या माणसावर विश्वास ठेवून असतो. म्हणजेच प्रत्येक नवरा बायकोनं, पती पत्नीनं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जेव्हा आपण एकमेकांवरचा विश्वास गमावून बसतो ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतच असतो. म्हणून एकमेकांवरचा विश्वास कधी ढळू देऊ नका, कारण मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख हे येणारच आहे. कारण या दोन बाजू आहेत, एका बाजूला सुख आहे, एका बाजूला दुःख आहे. पण दुःख आलं म्हणून आपण जीवन जगणं सोडून द्यायचं का? तर असं कधीच करू नका. उलट ज्याप्रमाणे दुःख जेवढं जोरामध्ये येईल ना, त्याप्रमाणे आपण समजून जावं की भगवंत आपली परीक्षा पाहत आहेत. पण मनुष्य याच वेळी चुकी करतो. म्हणजेच जेव्हा आपला कोणीतरी शत्रू निर्माण होतो, तेव्हा आपण सुद्धा भांडण्याचा प्रयत्न करतो, पण तो नम्र कधीच होत नाही. म्हणून अपमानाचं उत्तर आहे ना, एवढं नम्रपणे द्यावं की अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे. म्हणजे आपण एवढं श्रेष्ठत्व निर्माण करावं ना, की जरी आपल्या समोर आपला शत्रू जरी आला तरी ह्या वैखरीमध्ये प्रेम निर्माण करावं. म्हणजे शत्रूसुद्धा एक वेळेमध्ये आपला मित्र होऊन जावा, अशी आपली ही वाणी असावी ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलं आहे ना, त्रास असताना सुद्धा प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनसुद्धा साधं राहणं, अधिकार असूनसुद्धा नम्र राहणं आणि राग असूनसुद्धा शांत राहणं, हे ज्याला जमलं ना, त्याला आयुष्य जगायचं नक्कीच जमत असतं. पण या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात का? आपल्याला जेव्हा त्रास होतो ना, तेव्हा आपण दुसऱ्याला त्रास द्यायला सुरुवात करतो. पण आपण जेव्हा प्रामाणिक व्हायची वेळ असते, तेव्हा आपण प्रामाणिक होत नाही. संपत्ती जेव्हा आपल्याकडे येते ना, तेव्हा आपलं राहणीमान बदलायला लागतं, आपली भाषा बदलायला लागते, आपलं सर्व काही बदलायला लागतं. आणि ज्याच्याकडे अधिकार आहे, त्या अधिकार जेव्हा येतो ना, तेव्हा तो श्रीमंतीचे भरपूर अशा गोष्टी करत असतो की समोरच्याला पाहावं, समोरच्याला आपला देखावा करावा. या गोष्टी आहेत ना, मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण करत असतात, दुःख निर्माण करत असतात. आणि जेव्हा राग असूनसुद्धा शांत राहतो ना, तो मनुष्य समाधान निर्माण करत असतो. त्याच्या जीवनामध्ये नेहमी समाधानच होत असतं. म्हणून आयुष्य कसं जगायचं आहे ना, ते समर्थ विचारांनी माणसानं शिकावं. एवढे कष्टदायी आयुष्य असूनसुद्धा व्यायाम कधी सोडला नाही. एवढं कष्टदायी आयुष्य असूनसुद्धा उद्या काय मिळणार आहे, उद्या काय खायला मिळणार आहे, ते कधीच माहीत नव्हतं ना. गावोगावी फिरून बघा, जे मिळेल ते खाणं. आणि हे समर्थ विचार आहेत ना, श्रीरामाचे विचार गावोगावी देणं, हेच समर्थ विचार आहेत ना. आणि मनुष्यानं त्यांचा अंगीकार का करावा बरं? कारण मनुष्य प्रत्येक गोष्ट स्वतःच्या सुखासाठी करत असतो. इथे भक्ती मार्गामध्ये जरी आला आहे ना, तरी त्याला अगोदर स्वतःचं सुख हवं आहे. आणि परमेश्वरसुद्धा एवढं भोला आहे ना, की त्याला सुखसुद्धा देत असतो, समाधानसुद्धा देत असतो. पण त्याच्याकडे एवढा पैसा आहे ना, 2-3 पिढ्या त्याच्या सुखात बसून खातील, तरीसुद्धा तो परमेश्वराला सांगतो की माझं हे काम मार्गामध्ये लागू दे,
मला अजून पैसा येऊ दे. मग जर अशी तुमची जर भावना राहिली ना, तर तुमच्या जीवनामध्ये कधीच समाधान निर्माण होणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुमचं व्यक्तिमत्व किती सुंदर असेल ना, त्याला महत्त्व नाही. म्हणजे दिसण्याला तुमच्या काही महत्त्व नाही. कारण सुंदर दिसण्यामध्ये आणि सुंदर असण्यामध्ये खूप फरक असतो ना. मनुष्याचा चेहरा आहे ना, तो जरी वरवरून सुंदर दिसत असेल, वरून गोरा पाड असेल, पण आतून त्याच्यामध्ये सुंदरता नसेल ना, त्याच्यामध्ये कोमलता नसेल, त्याच्यामध्ये नम्रपणा नसेल ना, तर त्या गोष्टीचा काही अर्थ आहे का? हे निरूपण आहे ना, एकदम बारीक मनाने ऐका. जेव्हा तुम्ही लहान होऊन ऐकाल ना, तेव्हा हे निरूपण तुम्हाला समजेल. म्हणजेच समर्थांनी सांगितलेलं आहे, हा अहंकार कोणाला चुकलेला आहे का? कधीच चुकलेला नाही. किती जरी मनुष्यानं किती जरी ज्ञान जरी ग्रहण केलं ना, तरी कुठे ना कुठेतरी हा अहंकार आपल्या समोर येत असतो. आणि या अहंकाराला जो बळी पडतो ना, तो अधोगतीला निर्माण होतो. म्हणजेच या अहंकाराचे दोन चेहरे आहेत. म्हणजे एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. आणि या अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानामध्ये होतं ना, तेव्हा कर्तृत्व जन्माला येत असतं. आणि जेव्हा तो गर्वाने रूप धारण करतो ना, तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो. म्हणजे हा अहंकार बघा, आपण कधी कधी हे जीवन जगताना आपण पाहत असतो की आपल्याला समोरचा भरपूर त्रास देत असेल, तर आपण त्याचा त्रास ऐकत घ्यावा का? आपण सहन करावा का? तर अजिबात नाही. जर आपल्याला वारंवार जर त्रास होत असेल ना, तर आपण सुद्धा त्या दिशेने पावलं उचलायला हवी. आपण सुद्धा त्याचा सामना करायला हवा. पण जर आपण ऐकत आलेलो आहोत की प्रत्येक मनुष्यानं नम्र असावं, तर या अशा स्थळी अशा ठिकाणी जर आपण नम्र राहिलो, तर आपलं आयुष्य जगणं महागात जाईल ना. म्हणून प्रत्येकाने प्रत्येक संकटांचा सामना नक्कीच करायला हवा. आणि जेव्हा आपण संकटांचा सामना करू ना, तर तो स्वाभिमानामध्ये कर्तृत्व जन्माला येत असतं. आणि जर तो अहंकार असेल, गर्वाने भरवून चाललेला असेल, तर तो अहंकार विनाशालाच पात्र होतो ना. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, मला कोणाची गरज नाही हा अहंकार, आणि सर्वांना माझी गरज आहे ना हा भ्रम आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टी जर टाळल्या ना, तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही. म्हणजेच मनुष्यानं माणसासारखं जगावं, ही खरी भक्ती समर्थ सांगत आहेत. म्हणजेच अहंकार आणि भ्रम या दोन गोष्टींवर मनुष्याने विजय मिळवला ना, तर मनुष्य अधोगतीला प्राप्त होईल का? कधीच होणार नाही. आणि समर्थांनी सुद्धा ही एकच गोष्ट सांगितलेली आहे, तू भक्ती केली नाहीस तरी चालेल, पण तुझ्या मनामध्ये निर्मळ भाव आणि हा भ्रम जर नसेल ना, तर तुझ्या जीवनामध्ये अधोगती कधीच होणार नाही. हा तुझ्या जीवनामध्ये जे घ्यायचं आहे ना, तो निर्मळपणा घ्यायला हवा आणि भ्रम सोडून द्यायला हवा. जेव्हा हा वाईट गोष्टीचा भ्रम असतो की माझ्या जीवनामध्ये हे घडणार आहे, आणि बघा दोन गोष्टी असतात, एक चांगला विचार असतो, दुसरा वाईट विचार असतो. आपल्या जीवनामध्ये कधी संकट येतं ना, काही माणसं अशी असतात की संकट येण्या अगोदरच घाबरतात की मी आता मरून जाईल, माझा आता काही भरोसा नाही. आणि दुसरा मनुष्य असा असतो की त्याच्यावर यम जरी समोर आला ना, तरी त्याचा भगवंतावर विश्वास असतो की मला काहीच होणार नाही, माझा भगवंत बसलेला आहे. बघा ही दोन माणसं असतात ना, याच्यापैकी आपण कोण व्हावं हे प्रत्येकानं समजून जावं, हे प्रत्येकानं लक्षात घ्यावं. पण हे मन जर ज्याचं निर्मळ असेल ना, तर तो पॉझिटिव्ह गोष्टींकडे निर्माण होतो. म्हणजेच जो भगवंताने सांगितलेलं चिंतन, जे समर्थ विचार ग्रहण करायचं, त्याचं मन प्रेरित व्हायला हवं. आणि हे मन प्रेरित होईल कधी? जेव्हा आपण श्रवण करू,
वारंवार आपण श्रवण आपल्या मनामध्ये निर्माण करू ना, तेव्हा या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये निर्माण होतात. हे मन स्थिर होतं आणि जेव्हा हे मन स्थिर होतं ना, तेव्हा नक्कीच त्याच्या जीवनामध्ये प्रचितीसुद्धा येते. त्याची सर्व काही कामं वेळोवेळी होत असतात, आपोआप होत असतात. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कधीच पराभूत होऊ शकत नाही. कारण का? कारण तुमचं मन जर स्थिर असेल ना, तुम्हाला कोणी हरवूसुद्धा शकत नाही. आणि जरी हरलात ना, तरी तुम्हाला जिंकल्यासारखा अभिमान वाटेल. आणि हा अभिमान तेव्हाच वाटेल तुमचं मन स्ट्रॉंग असेल. आणि हे मन भक्कम कधी होईल? जेव्हा आपण उपासना करू, जेव्हा आपल्या जीवनामध्ये भगवंताचं चिंतन निर्माण होईल, तेव्हाच्या गोष्टी घडतील ना. नाहीतर या गोष्टी घडतील का? कधीच घडणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमचं जर मन स्थिर करायचं असेल ना, तर मनुष्याच्या जीवनामधून हा स्वार्थ आहे तो हद्दपार करायला हवा. आणि हा हद्दपार होईल कधी? जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये उपासना घडेल, जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये संगत व्यवस्थित होईल, तेव्हाच्या गोष्टी घडतील ना. आणि हा जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये हा स्वार्थ निर्माण होतो ना, तेव्हा मनुष्याने किती भक्ती केली, किती जरी त्याने उपासना जरी केली ना, तरी त्याला अधोगतीपासून कोणी वाचू शकणार नाही. आता आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया की नक्की हा स्वार्थ कसा असतो. या स्वार्थापायी मनुष्याची हानी होते की नाही? बघा, एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. बघा, एक नारायण नावाचा एक तरुण होता आणि त्याला 6 भाऊ होते. साऱ्या भावांची लग्न झाली होती, तरी ते एकत्र राहत. कारण या नारायणचे आईबाप आहेत ना, ते तिथेच राहत असत. कुटुंब दैववान होतं आणि नारायण साऱ्यांचा फार लाडका होता. सर्वात लहान आणि शिकलेला तोच होता. आणि नारायण सकाळी लवकर उठायचा आणि घरची कामं उरकून शेतामध्ये लगेच काम करण्यासाठी जायचा. दुपारपर्यंत तिथे काम करायचा आणि मग घरी येऊन जेवण उरकून घरची जी कामं असतील ती करून संध्याकाळी देवळामध्ये जायचा. कथा कीर्तनं प्रवचनं ऐकायचा. आणि एकदा एक पुराणिक बाबा कीर्तन करताना म्हणाले, जग हे फार सुंदर आहे, जग हे फार स्वार्थीसुद्धा आहे. कुणी कुणाचा विचार करत नाही. आईबाप मुलांचा विचार करत नाही, भाऊ भावाचा विचार करत नाही, नवरा बायको एकमेकांना विचारत नाही, कुणी कुणासाठी नसतं. बघा, हे सर्व तो नारायण या पुराणिक बाबांना म्हणाला, बुवा क्षमा करा, तुम्ही काल पुराणामध्ये सांगितलं होतं ते बरोबर नव्हतं. प्रत्येक जण स्वार्थी असतो. बघा, पण प्रत्येक माणूस प्रत्येक ठिकाणी स्वार्थी असतोच असं नाही. म्हणजे आपल्या हाताची 5 बोटं समान आहेत का? ती वेगवेगळी आहेत. तर काहींच्या जीवनामध्ये दुःखसुद्धा येतं, काहींच्या जीवनामध्ये सुखसुद्धा येतं. म्हणजे प्रत्येकजण स्वार्थी असतो का? बघा, तो नारायण त्या महाराजांना म्हणू लागला, माझंच बघा ना, माझा आईबाप भाऊ भाऊजया आणि माझी बायको माझ्यावर फारच प्रेम करतात. मी मागितलेली गोष्ट मला मिळतेच. मी आजारी पडलो ना की सारे जण माझ्या भोवती बसत असतात. मला इजा झाली की टिपं घालतात, डोळ्यातून अश्रू येतात. याला स्वार्थ म्हणतात का? म्हणून पुराणिक बाबांनी हे सारं शांतपणे ऐकलं आणि ते म्हणाले, हो, जोवर त्यांना स्वतःला झीज पडत नाही ना, जोवर त्यांचा स्वार्थ आडवा येत नाही, तोवरच हेच ठीक आहे. पण जर त्यांना खोटं बसली ना किंवा त्यांच्या हितात बाधा आली, तर ही माणसं तुझी काळजी करणार नाहीत. मोठं संकट कोसळलं तर ते स्वतःची कातडी बचावतील, तुला वाचवणार नाहीत. बघा, नारायणला एक खरे वाटेना. पुराणिक बाबा म्हणाला, तू माझ्याशी हातमिळवणी केलीस ना, तर माझं म्हणणं मी सिद्ध करून दाखवेल. नारायणानं संमती दिली आणि एक दिवस नारायण घरी आला आणि म्हणाला, माझ्या छातीत खूप दुखतंय. म्हातारे आईबाप त्याच्याकडे धावले. भाऊ काम सोडून त्यांच्या सेवेला लागले
भाऊजया स्वयंपाक सोडून सेवेला लागल्या आणि बायको बिछाण्याजवळ बसली. बघा, नारायण मनात म्हणाला, आता या पुराणिक बाबाला याचं माझ्यावरचं प्रेम पाहू दे. पण त्यांची सेवा होते ना, नारायण वाचवू शकला नाही. तो मेला. आई बापांच्या शोकाला पारावारा राहिला नाही. भाऊ म्हणाले, नारायणाशिवाय घर आणि जीणं शून्य आहे. भाऊजया म्हणाल्या, आमच्या मुलाहून आम्ही याच्यावर जास्त माया केली. आता आम्हाला जगणं नकोसं झालंय. नारायणाची बायको म्हणाली, त्यांच्याशिवाय मी जगू शकत नाही आणि जगून करू तरी काय. मला मरण येऊ द्या. लवकरच गावभर नारायण मेळ्याची वार्ता पसरली. सारे गावकरी आले आणि ते नारायणाचे आईबाप आणि भाऊ यांचं सांत्वन करू लागले. बायका भाऊजया आणि बायको यांना समजावू लागल्या. पुराणिकसुद्धा आला आणि त्यानं आईबापांचं सांत्वन केलं. आईबाप म्हणाले, आम्ही म्हातारे आहोत आणि नारायणाऐवजी मृत्यूनं आमच्यावर धाड घातली असते ना, तर आम्हाला आनंद झाला असता. बघा, ते पुराणिक महाराज म्हणाले, तुम्हाला खरंच असं वाटतं का? आईबापाला राग आला. ते म्हणाले, होय, नक्कीच. मृत्यू या घटकेला आला ना तरी आम्ही तयार आहोत, पण नारायण उठला पाहिजे. हे ऐकून पुराणिकानं पेलाभर दूध मागितलं. त्या दुधात त्यानं कसली तरी पुडं टाकली. लगेच दुधाचा रंग हिरवा झाला आणि मग तो पुराणिक बाबा आईबापांकडे वळून म्हणाला, हे दूध विषारी आहे. तुम्ही ते प्यालात ना तर तुम्ही मराल आणि लिलू आणि तो नारायण लगेच उठेल. आता आईबापांना प्रश्न पडला. ते विचार करू लागले. थोड्या वेळानं तो बाप म्हणाला, पुराणिक बाबा, आम्ही हे प्यालो तर माझा मुलगा जिवंत होईल का? याची खात्री तुम्ही देऊ शकता का? बघा, ते महाराज म्हणाले, होय, मी खात्री देतो. असं पुराणिकाने म्हटल्यावर बाप म्हणाला, समजा तो उठला नाही तर मी मरेल आणि एकाऐवजी 2 प्रेत घरात होतील. असं म्हणून त्यानं ते दूध प्यायला नकार दिला. मग पुराणिक आईकडे वळला. ती म्हणाली, मी म्हातारी आहे. मरणाचं मला काहीच वाटत नाही. पण मी मेले ना तर माझा नवरा आणि नातवंड यांना कोण पाहिल? पुराणिक भावांकडे वळला आणि भाऊसुद्धा म्हणाले, आम्ही मेलो तर आमच्या बायका मुलांचं कोण पाहिल? पुराणिक भाऊजयांकडे वळला. त्या म्हणाल्या, नारायण मेला म्हणून वाईट वाटतं, पण आम्हाला मुलगे आहेत. काही दिवसांनी आम्ही नारायणाला विसरून जाऊ. शेवटी तो पुराणिक महाराज होता. तो नारायणाच्या बायकोकडे वळला. ती म्हणाली, मी तरुण आहे. अजून संसाराचं सुख मी फारसं उपभोगलं नाही आणि जगले ना तर मी दुसरं लग्नसुद्धा करेल. मी माझं सुख भोगेल. मी आता का मरू बरं? याप्रमाणे प्रत्येकाने तो दूध प्यायला नाकारलं. तेव्हा पुराणिक म्हणाला, याचा अर्थ असा आहे की तुमचं नारायण तुमच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रेम नाही, म्हणजे तुमच्या प्राणापेक्षा जास्त प्रेम नाही. तुम्हाला तुमचा जीव वाचवायचा आहे आणि माझं या नारायणावर प्रेम आहे, म्हणून हे दूध मीच पिऊन घेतो. बघा, म्हणजे नारायणसुद्धा जगेल. असं म्हणून ते हिरवं दूध तो प्यायला आणि काही क्षणात नारायण जिवंत होऊन उठला. पण काय नवल झालं, तो पुराणिक देखील मेला नाही. आणि पुराणिक म्हणाला, मला नारायणला दाखवून द्यायचं होतं की त्याच्या आईबाप, भाऊ, भाऊजया, बायको, मुलं कुणीच कुणाचं नसतं आणि आपला जीव त्यांच्यासाठी गमावणार नाही. सारं स्वार्थाचं गुरफाटलेलं आहे आणि ते मी सिद्ध केलं. दूध विषारी कधीच नव्हतं आणि नारायणसुद्धा मेला नव्हता. तो आमचा डाव होता. नारायण म्हणाला, मी मेलो आहे असं वाटलं तेव्हा तुम्ही साऱ्यांनी दुःखाचं नाटक केलं. तुमचं कुणाचंही तुमच्या जीवापेक्षा माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. तेव्हा राम राम असं म्हणून तो पुराणिक बरोबर निघून जातो आणि तेव्हापासून तो पुराणिकाचा शिष्य झाला आणि त्याचं आपलं पूर्ण आयुष्य ध्यानधारणेमध्ये घालवलं. म्हणजेच या कथेचं तात्पर्य काय? समर्थांनी सांगितलंच आहे ना, या जगामध्ये माणसा तुझं कुणीच नाही रे, नाही रे,
नाही कोणाचे कुणी, बाप नाही भाव नाही कुणीच कोणाचं नाही, तरीसुद्धा या मायाजाळामध्ये तू का अडकत आहेस? भगवंतांनी सांगितलंच आहे ना, तुझ्या जीवनामध्ये तुझा विश्वासू फक्त एकच आहे, तो आहे या पूर्ण सृष्टीचा दाता सद्गुरू आई श्रीकृष्ण स्वारी. कारण या जगामध्ये तू जर विश्वास पात्र तुला वाटत असेल ना, तर तो भगवंत आहे. पण भगवंतावर कधी हा विश्वास ठेवतो का? कारण हे जग आहे ना, हे स्वार्थाचं जग आहे आणि या स्वार्थापोटी तुझं आयुष्य तू बर्बाद करत आहेस. कधीतरी तुला जाणीव होईल ना, तेव्हा तू भगवंताचं चिंतन करायला सुरुवात करशील, तेव्हा तू उपासना करायला सुरुवात करशील. नाहीतर तू दर वेळेला श्रवण करतो, एका कानाने ऐकतो, दुसऱ्या कानाने सोडून देतो. मग तुझ्या जीवनामध्ये बदल घडेल कधी? नुसतंच श्रवण करून जर तू दर हप्त्याला 2-2.5 तास बसून जर तिथली जागा जर अडवत असशील ना, तर तुझ्या जीवनामध्ये कधी बदल होणार नाही. आणि हे बदल तुला करायचं असेल ना, तर तुझे कर्म श्रेष्ठ कर. जेव्हा तुझे कर्म श्रेष्ठ होतील ना, तेव्हा आपोआप तुझ्या जीवनामध्ये बदल घडून येईल. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये अमृत निर्माण करायचं की जीवनामध्ये विष निर्माण करायचं, हे तुझे कर्म ठरवत असतात. आणि ज्यावेळी तू हे कर्मावर लक्ष देशील ना, तेव्हा तुझ्या जीवनामध्ये तू अमृत प्राशन केल्याशिवाय राहणार नाही. कारण हे विष आहे ना, ते विष जेव्हा तू प्राशन करशील तेव्हा तुझा लगेच मृत्यू होईल. आणि जर अमृत प्राशन करशील ना, तर तुझ्या अमृतानं या वैखरीमध्ये इतरांनासुद्धा सुख मिळेल आणि तुलासुद्धा सुख मिळेल. मग विष प्राशन करायचं की अमृत प्राशन करायचं, हे प्रत्येकानं ठरवावं. समर्थांनी सुद्धा या मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. मध्ये मस्तरे सांडिली स्वार्थ बुद्धी, प्रपंचे कणाही जयाते उपाधी, सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणजे काय? म्हणजे ज्यानं अहंकार, मत्सर, स्वार्थबुद्धी या सर्व गोष्टींचा त्याग केला ना, ज्याला प्रपंचातील सुख समस्या बाधत नाहीत आणि ज्याचं बोलणं सदैव नम्र आहे ना, सुंदर असतं, तो सर्वोत्तमाचा दास आहे ना, तो भगवंताचा होत असतो, तो जगामध्ये धन्य असतो. म्हणजे समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना. बघा, आपण त्या कथेमध्ये मगाशी पाहिलं की बघा, सर्व नातेवाईक जोपर्यंत त्यांना त्याच्याकडून स्वार्थ होता तोपर्यंत ते त्याच्याजवळ होते. पण जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये मृत्यू जवळ येतो तेव्हा ते त्यांचं जीवन वाचवायला बघतात ना, की ते असं विचार करतात का मी मेलो तरी चालेल, पण आमचा हा मुलगा वाचला पाहिजे, माझा हा भाऊ वाचला पाहिजे, असं त्यांनी विचार केला का? कधीच केला नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, तू स्वतःचा विचार कर. तुझ्या जीवनामध्ये जरी किती दुःख आलं ना, तरी तू परमेश्वराचं नामस्मरण सोडून देऊ नकोस. कारण तुझ्या जीवनामध्ये जे काही घडणार आहे ना, ते परमेश्वराच्या मर्जीनंच घडणार आहे. जे सुख निर्माण होणार आहे ते परमेश्वराच्या मर्जीनंच होणार आहे. पण तुझ्या मर्जीनं एक गोष्ट घडणार आहे, ते म्हणजे कर्म. म्हणून कर्मांना तू साधं मानू नकोस. तुझे कर्म आहेत ना, तो तुझा मधला पान दिलेला आहे ना. बघा, समर्थांनी सांगितलं आहे, पहिला पान जन्माचा आणि शेवटचा पान मृत्यूचा, आणि तो मधला पान आहे ना, त्याच्यामध्ये तुला तो भरायचा आहे. आणि तू जर सद्गुण रूपी, हे प्राणरूपी पुण्य जर कमावलंस ना, तर तुझ्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. तुझं जीवन धन्य होऊन जाईल. आणि हे धन्य जीवन होईल कधी? जेव्हा तुझ्या जीवनामध्ये श्रवण निर्माण होईल, 2 वेळची उपासना निर्माण होईल, तेव्हा तुझ्या जीवनाचं सोनंच होऊन जाईल ना. म्हणून इतर विषय मनात न घेता
एकाच विषयावर मन एकाग्र करा. यालाच अनुसंधान असं सुद्धा म्हणतात. म्हणजेच भगवंताचं अनुसंधान आहे ना, म्हणजे भगवंताची भक्ती आहे, हेच खरे पुण्य आहे आणि हीच आयुष्यात मिळण्याची एकमेव गोष्ट आहे. म्हणून भगवंताला एक रूप होण्यासाठी पहिली उपासना करा. 2 वेळची उपासना करा. ब्रह्ममुहूर्तावर उठायला शिका. जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठाल ना, तेव्हा खऱ्या भक्तीची गोडी तुम्हाला कळेल. तेव्हा खऱ्या भक्तीची ऊर्जा तुम्हाला कळेल. तुमच्या जीवनामध्ये ऊर्जा निर्माण होईल आणि ते तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकणार नाही. आणि जर सकाळी सूर्य उगवण्याच्या नंतर तुम्ही उठत असाल तर तुम्ही यशाकडे कधीच जाऊ शकत नाही. म्हणून लवकर उठा, रात्री लवकर झोपा. तुमच्या जीवनामध्ये नक्कीच यश निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.